तुम्ही मगाशी बिझनेस विषयी बोललेला होता. तर आता ज्या याच्यामध्ये फायनान्शियल वर्तमानपत्रामध्ये आम्ही ज्या बातम्या पाहतो, तुम्ही तुमच्या काही इस्टेट HDFCला विकलेल्या आहेत किंवा इतर बँकांना काही विकलेल्या आहेत. तर काही तुम्ही आर्थिक क्रंचमध्ये तुम्ही होतात का किंवा काही अडचणी काही हे होतात बघा, का? मी कुठलीही जागा बँकेला विकली नाही. बरं. माझ्याकडं किंवा कुठल्याही बँकेचं लोन, हं. HDFCचं लोन माझ्यावर बिलकुल नव्हतं. बरं. माझ्याकडे HDFCचं इक्विटी होती. इक्विटी म्हणजे माझे पार्टनर होते. हो. IL&FS माझी पार्टनर होती हो. बुगावरती. हं. ते माझ्याकडे पार्टनर आले 2008ला. पण हं. त्यांना 10 वर्षाचं एक्झिट असतं. बरं. परदेशी फॉरेन फंड होता. ओके. HDFC आणि IL&FS त्यांचे इंडियामधले मॅनेजमेंट कंपनी होती. म्हणजे ओके. तो फंड मॅनेज करणार होता. राईट. पण माझ्याकडनं सिंगापूरवरून डायरेक्ट अबुधाबी गव्हर्नमेंटचे पैसे आले. हं. ते 2008 मध्ये आले होते आणि 2018ला एक्झिट होतं त्यांचं. बरं. त्यांचं एक्झिट वेळेत न झाल्यामुळे ते कोर्टात गेले होते, काय केलं. पण माझी ती जागा त्यांच्यावर घेतलेली जागा तशी होती. मग त्यातलं मी काही FSI विकला, ओके. त्यांना एक्झिट दिलं. म्हणजे मला लोणावळ्याची जागा आय थिंक. नाही भुगावची. भुगावची. गावमध्ये एक टाउनशिप आहे. बरं. त्याच्यामध्ये ते लोन पार्टनर होते माझे. बरं. त्या पार्टनरना वेळेत त्यांचं प्रॉफिट न गेल्यामुळे ते कोर्टात गेले. बरं. प्रोजेक्ट जर झाला नाही तर प्रॉफिट मिळू शकत नव्हतं. राईट. पण त्यांना एक्झिट व्हायचं होतं. म्हणजे त्यांना गव्हर्नमेंटने RBIने सांगितलं होतं की तुम्ही हे पैसे आणा, तुम्ही इक्विटी घ्या. त्या इक्विटी नंतर तुम्ही तुमचं 10 वर्षांनी तुम्ही एक्झिट व्हा. बरोबर. त्यांना एक्झिट ते वेळेत झाले नव्हते म्हणून ते कोर्टात गेले होते. कोर्टानंतर आम्ही कॉम्प्रोमाइज डिग्री दाखल केली बरं. आणि त्यांचे त्यांना जे 300 कोटी रुपये द्यायचे ते आपण देऊन टाकले त्यांना. ओके. आम्ही बुगावचा काही पार्ट विकून बरं. काही पार्ट विकला बुगावचा. म्हणजे ओके. माझ्या टाउनशिपच्या 3 फेज विकले, त्यातले बाकीचे आहेत आपले. बरं. ओके. बाकी मला कुठल्या बँकेचं लोन जे होतं ते हं. मी बऱ्यापैकी, म्हणजे लोन मला 50-60 कोटी रुपयेच होतं. बाकी हे सगळं इक्विटी होती. इक्विटी आणि लोन मध्ये फरक फरक आहे. राईट. इक्विटी म्हणजे काय होतं, पार्टनर बरोबर. पार्टनरना प्रॉफिटमधनं पैसे द्यायचे असतात. बरोबर. आणि लोन म्हणजे आपण एखाद्या प्रोजेक्टवरती लोन घेतलं होतं. तर मी HDFCचं लोन घेतलंच नव्हतं. बरं. IL&FSचं लोन घेतलं होतं. मी पंजाब नॅशनल बँकेचं एक लोन घेतलं होतं. ते एकदम 12-13 कोटी रुपये राहिले. बाकी सगळे फेडले मी त्यांचे. ओके. नंतर दुसरं लोन मी सारस्वत बँकेचं घेतलं होतं 100 कोटी रुपये. त्यांच्यात 20 कोटी रुपये राहिले. बाकी सगळे पैसे फेडले त्यांचे. ओके. दुसरं इंडिया बुलचं घेतलं होतं, त्यांचे 150 मी फेडले. म्हणजे आता माझ्याकडं लोन हे जे मला भारतीय जनता पक्षाने 2024ला तिकीट मिळू नये की बाबा कर्जबाजार झाला, बाबा हा आर्थिक अडचण झाला, बाबा ह्याच्या फॅमिलीचं डिस्टर्बन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी फक्त तिकीट मिळू नये म्हणून माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी या सगळ्या पेपरला बातम्या दे, पेपरला मॅनेज कर, पेपरला काहीतरी हे कर, आणि या बळच उठवलेल्या बातम्या आहेत. ओके. त्यात कोर्टात गेला, कोर्टात त्याकडे ऑर्डर झाली. हो. म्हणजे मी त्या पोर्टलला तथ्य आहे नाही ते शहानिशा चेक करा, हं. त्याच्यानंतर तुम्ही बातमी दिली पाहिजे. हं. मला लोन आहे म्हणून बातमी दिल्या लोकांनी, कर्ज आहे म्हणून बातमी दिली. त्यांना कळलं नाही इक्विटी आणि कर्ज. काही दुर्दैव आपल्या देशाचं की काही पत्रकारांना इक्विटी आणि लोन यातला फरकच कळत नाही. इक्विटी काय असते, लोन काय असतं. आता तुमचा ग्रुप आता आर्थिकदृष्ट्या आता माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे जो मी कधी म्हणजे भारतामध्ये मी बिझनेस चालू केला 87 मध्ये. बरं. त्या 87 पासून आज तगळे 4 मंदी आणि तेजी, चढ उतार येतात. रिअल इस्टेटमध्ये असू, कुठल्याही क्षेत्रामध्ये चढ उतार येत असतात. चढ उतारमध्ये मी 4 ते 5 चढ उतार बघितलेत. माझ्या बिझनेस चढ उतारामध्ये कधी मी अशी खाली गेलो नाही किंवा मी कुठं खूप आर्थिक अडचणीत आलोय असं आजपर्यंत झालं नाही, आजही झालं नाही. पण लोकांचं अफवा उठवतात की त्याचा मा करतात. जेव्हा आर्थिक चढ उतार, पण जेव्हा आता आज रोजी पण बघा, आता आमच्याकडे 3 टाउनशिप आहेत माझ्या. 3 टाउनशिप म्हणजे लोणावळ्यात 250 एकर आहे, भुगावला 150 एकर आहे, कोंडव्याला 250 एकर आहे. छोटे मोठे प्रोजेक्ट 1.5 कोटी स्क्वेअर फूट छोटे मोठे टाउनशिप सोडून. म्हणजे माझ्याकडे आज रोजी भरपूर काम आहे. म्हणजे मी विथ प्लॅन सँक्शनची कामं इतकी आहेत माझ्याकडे. तुम्हाला दाखवू शकतो की माझं हे बाबा न आकडा सांगणं इथपर्यंत काम आहेत माझे, की आकडा कशाला सांगत बसेल, काही कारण नाही. आकड्याचं नाही करत, पण वेल सेट आहे. तुम्ही कुठेही मार्केटमध्ये वस्तुस्थितीला गृहीत धरून जर बघितलं तर काहीही माझ्या कुठल्याही आर्थिक अडचण कधी नव्हतो मी, न कधी आलो मी. फक्त हे काय बँकेचं लोन मी तुम्हाला आधीच पहिल्यांदा सांगितलं, मी 10 वर्ष राजकारण कंटिन्यू करून माझ्या बिझनेसकडे थोडं दुर्लक्ष झाल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या होत्या. ओके. त्या आता मी 99% गोष्टी क्लिअर केल्या. आता ह्या मार्चमध्ये माझं ते एक मागं एका चॅनलला टाइम्स ऑफ इंडियाला दिलं होतं मी. ह्या मार्चमध्ये मी डेट म्हणजे माझं कर्ज शून्य, कर्ज काय 30-40 कोटी दे, पण माझ्या पार्टनरना देणं पैसे ते पण देऊन या मार्चमध्ये मी पूर्ण डेट फ्री कंपनी होईल. पार्टनरचे देणं सगळं देऊन सरप्लस राहील मी. प्लस मला गेले 20 वर्ष काम
पुरेल माझ्या कंपनीत तेवढं काम आत्ता आहे माझ्याकडे. ओके. मग ते कमर्शियल असेल, हॉटेल असेल, टाउनशिप असतील, रेसिडेन्शियल असेल आणि चांगल्या लोकेशनला चांगले प्रोजेक्ट आहेत माझे. ओके.